मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण आणि तुम्ही बघत आहात बोला की भाव। आज आपण नगरपंचायत ज्युतीबद्दल बोलणार आहोत, कारण प्रत्येक वेळेस आपण बघतो की नगरपंचायतमध्ये एनओसी हा प्रकरण नेमका आहे काय, यावर अनेक लोक म्हणतात की एनओसी फॉरेस्ट डिपार्टमेंट देत नाही, परंतु का देत नाही हे सुद्धा जनतेला सांगण्यासाठी कोणीही तयार नाही। यासाठी आजचा आपला विषय हाच आहे की एनओसी म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे। सगळ्यात पहिले नगरपंचायतमध्ये राहणारे सर्व जनतेंनी एनओसी म्हणजे काय हे सगळ्यात पहिले तुम्ही जाणून घ्या, कारण का एनओसी हे आपल्याला सुद्धा घेता येते। जर तुमचा एखादी घरकुल मंजूर होऊन आला असेल तर एनओसी कशी घ्यायची, एनओसीची परवानगी कशी काढायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत बनून राहा आणि बोला की भाव हा यूट्यूब चॅनल ज्युती तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक बेरोजगारावर आणि प्रत्येक बाजारभावावर व प्रत्येक गावागावामध्ये समस्या व गावामध्ये प्रश्न आहे हे सर्व आपल्यापुढं आणून दाखवण्यासाठी व शिक्षण, आरोग्य प्रत्येक विषयावर हा यूट्यूब चॅनल काम करणार आहे। आमचा हेतू आहे की समाज जागृत व्हावं आणि प्रत्येक समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि सगळ्यांना सत्य काय हे कळावं, याच उद्देशाने आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी झोपडपट्टीजवळ जे उभारून बनवत आहो मागे या पद्धतीने, कारण सध्या ज्युती तालुक्यातील नगरपंचायतची व्यवस्था आणि नगरपंचायतमधली घरांची व्यवस्था अशी आहे, म्हणून मी जाणून बुजून हा तुम्हाला मागं जो हा झोपडी दिसत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरू करतो। एनओसी म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे। एनओसी म्हणजे संबंधित जमीन, घरावर कोणाचा वाद नाही। जर तुमच्या घरावर कोणाचा वाद नाही तर एनओसी सरकार किंवा इतर विभागाला हरकत नाही अशी परवानगी देण्यात येते, जेणेकरून सरकार तुमचं स्वतःचं घर असेल, तुमची स्वतःची जागा असेल तर कोणत्याही पद्धतीचं तक्रार या कोणत्याही पद्धतीचं भांडण किंवा वाद नाही, म्हणून ही एनओसी दिली जाते। आता एनओसी का लागते हे आपण बघूया। घरकुल योजनेसाठी एनओसी लागते। आता घरकुल योजनेसाठी एनओसी लागते म्हणून आपलं ज्युती तालुक्यातील अनेक 675 घरं थांबून आहेत। तर यासाठी आता आपण बघूया, जमीन तुमच्या नावावर आहे का, जमीन तुमच्या नावावर आहे का हे तपासण्यासाठी एनओसी लागते। त्यानंतर ती जमीन सरकारी, गायरान, वन विभागाची नाही याची खात्री हे करून घेणं खूप गरजेचं असते आणि कायदेशीर, कोणत्याही कायदेशीर वाद नाही यासाठी एनओसी दिली जाते। बघा, एनओसी मिळवण्यासाठी काय करावे। आता प्रत्येकानं प्रश्न पडतोय की घरकुल झालं पाहिजे, आमची जागा आमच्या ताब्यात राहिली पाहिजे, आमचं पण घर बनलं पाहिजे, तर एनओसी मिळवण्यासाठी काय करायचं हे आपण जमीन कागदपत्रे तयार ठेवा, जसे की 7/12, 8 नमुना उतारा, त्यानंतर मालकी हक्काचा पुरावा आणि आधार कार्ड, हे एवढं आपल्याला डॉक्युमेंट्स एनओसीसाठी तयार ठेवावं लागेल। जसं की आपलं घर टॅक्स नगरपंचायतमध्ये आहेच, नमुना 8 सुद्धा आपल्याला दिला जातो, आधार कार्ड आपल्याजवळ आहेच। जर तुमची घराचा 7/12 या घराचा जागेचं तुमच्याजवळ रेकॉर्ड तर ग्रामपंचायतमध्ये आहे, म्हणजे तुमच्याकडे आहेच प्रूफ। त्यानंतर संबंधित कार्यालयामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे। नगरपंचायत ज्युती असो या तलाठी कार्यालय असो, तहसील कार्यालय, येथे एनओसी साठी आपण अर्ज द्यावा। जर जमीन सरकारी वन विभागात येत असेल तर वन विभाग किंवा महसूल विभागाकडून वेगळी परवानगी घ्यावी लागते। जर तुमची जमीन, तुमच्या घराची जागा जर वन विभागात जर येत असेल त्यासाठी तुम्हाला वेगळी परवानगी घ्यावी लागते। यासाठी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि थोडा वेळ सुद्धा यासाठी लागतो जर सरकार। आता यासाठी बघा, ग्रामसेवक नगरपंचायत अधिकाऱ्याशी संपर्क ठेवा। तुमचा अर्ज प्रलंबित राहू नये म्हणून नियमित फॉलोअप करत राहा, जेणेकरून एनओसी न मिळण्याचं काय कारण आता हे बघूया। आपण बघितलं की एनओसी मिळू शकते, याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट जोडायचं आणि कसं अर्ज करायचं हे प्रक्रिया आपण जाणून घेतलो, परंतु आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे एनओसी न मिळाल्यास काय करावे। आता आपल्याला जर एनओसी नाही मिळाली तर आपण एक काम करा, तहसीलदाराकडे तक्रार करू शकतो, त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाला सुद्धा आपण अर्ज करू शकतो आणि करावा। त्यानंतर ऑनलाईन पोर्टल महसूल विभागावर सुद्धा आपण तक्रार नोंदवू शकता। तर आपल्याला 3 ऑप्शन दिले आहे, आपण हे करू शकता एनओसीसाठी। महत्त्वाची सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो की जर जमीन तुमच्या नावावर नसेल तर आपण परवानगी घ्यावी लागेल
आधी नावावर करून घ्या, नंतर वारसा खरेदी नोंद जर वाद असेल तर तुम्हाला भेटणार नाही आणि तो कोर्ट किंवा गाव पातळीवर सोडवावा. तर यासाठी मित्रो एनओसी डॉक्युमेंट्स तुम्हाला बनवण्यासाठी एनओसी मिळतात, परंतु तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागेल. आज नगरपंचायतमध्ये मी लोकांकडून जाणून घेतलं आहे की एनओसीसाठी नगरपंचायतचे घरकुल खूप काही लटकले आहेत, परंतु एनओसीची पद्धत आज आपल्याला सांगितलं आहे. ज्योती नगरपंचायतसाठी हा व्हिडिओ खास बनवला आहे. हे कोणालाही वाद न करता आपण स्वतः पुढे या. आपल्याला जर घर हवा असेल आणि आपल्या घरांचे पैसे 1-2 वेळेस येऊन सुद्धा गेले आहे असं सुद्धा मला माहिती आलं, यासाठी मी स्पेशल हा व्हिडिओ एनओसीसाठी तुमच्यासाठी बनवत आहे. आणि आपण स्वतःहून अर्ज करा. अर्ज करून यावर नाही का समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. नक्कीच आपल्याला याच्यावर समाधान मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.